खोपोलीचा गुरुवार बाजार आता शिस्तीत, नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर होणार कठोर कारवाई, नगराध्यक्षांचा इशारा। खोपोली रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेला खोपोली शहराचा आठवडा बाजार म्हणजेच गुरुवार बाजार आता शिस्तीच्या विळख्यात येणार आहे। बाजार परिसरात वाढती अस्वच्छता आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपकभाई शेंडे यांनी व्यापाऱ्यांना अत्यंत महत्त्वाच्या आणि कडक सूचना दिल्या आहेत। खोपोली नगर परिषद कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत ते बोलत होते। या नियमांचे पालन न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर नगरपरिषदेमार्फत थेट आणि कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे। शहरातील वाहतूक व्यवस्था आणि शांतता अबाधित राखण्यासाठी नगराध्यक्षांनी काही महत्त्वाच्या परिसरांमध्ये व्यापाऱ्यांना दुकाने लावण्यास सक्त मनाई केली आहे। हयको कॉर्नर परिसर, स्मशानभूमी समोर, कारस्थान, अग्निशमन दल परिसर या ठिकाणी दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे। स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्तीवर बैठकीत नगराध्यक्षांनी व्यापाऱ्यांना बाजार परिसरात सर्वोच्च स्वच्छता राखण्याचे आदेश दिले आहेत। बाजारात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट व्यापाऱ्यांनी स्वतः योग्य पद्धतीने लावणे बंधनकारक केले आहे। तसेच शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत। तसेच महत्त्वाचे म्हणजे या मोहिमेत पारदर्शकता आणि शिस्त राखण्यासाठी नगराध्यक्ष शेंडे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींनाही स्पष्ट संदेश दिला आहे। गुरुवार बाजारातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर जेव्हा कारवाई केली जाईल तेव्हा कोणत्याही स्थानिक नगरसेवकाने किंवा नागरिकांनी व्यापाऱ्यांची बाजू घेऊन मध्यस्थी करू नये, असे नगराध्यक्षांनी ठामपणे सांगितले आहे। शहराच्या हितासाठी आणि सुशोभीकरणासाठी सर्वांनी या निर्णयाला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे।